नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये मराठा ओबीसी वाद हा पेटलाय। रिसन गावामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष शाळेतील शिक्षकांची मराठा आरक्षणाविरोधात याचिका आहे। प्राध्यापक मनोहर धोंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक झालेला आहे। प्राचार्यांची ही लढाई कायदेशीर आहे। ओबीसी बांधवही आता या मुद्द्यावर आक्रमक झालेले आहेत। आता मराठा संस्था चालक असलेल्या शाळेत ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणार नाही अशी आक्रमक भूमिका ओबीसी समाजानं सुद्धा घेतलेली। आढावा घेतला आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी याचिका दाखल केली आहे, त्यामुळे ही शाळा आहे मनोहर धोंडे सरांची। या शाळेमध्ये रिसन गावातील काही मराठा विद्यार्थी आहेत, त्यांच्या पालकांनी जे आहे शाळेतील पाल्यांचा दाखला तो काढून घेण्यासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यावरती आता याच रिसन गावातील ओबीसी बांधवांनी सुद्धा याच गावातील मराठा समाजाच्या संस्था चालकाच्या शाळेमधून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दाखला त्या शाळेतून काढण्याचा निर्णय घेतला। आपल्यासोबत ओबीसी बांधव, दादा काय सांगाल, तुम्ही काय निर्णय घेतलाय आणि कशामुळे घेतलाय? निर्णय याच्यामुळेच घेतलेला आहे की जातीयता निर्माण होऊ नये आणि आपला मराठा आरक्षणाला विरोध बिलकुलच नाही। हा, त्यांना जेवढं आरक्षण दिलंय ते आरक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे आणि जे काय जी.आर. दाखल केलेला आहे फक्त ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही हीच भूमिका आहे। याच्या पलीकडे काही दुसरी भूमिकाच नाहीये। बिलकुल 100% त्यांनी तसं कृत्य केल्यानंतर गावगाड्यातला ओबीसी आता पूर्ण ताकदीने जागा झालेला आहे। त्यांची तशी भूमिका असेल तर आमचे बी विद्यार्थी 70-70, 75-75% त्यांच्या प्रत्येक लोहा तालुक्यातल्या शाळेवर संस्थेवर आहेत। संबंध महाराष्ट्रातील 374 जातीचं संरक्षण व्हावं, या जातीवर कुठेतरी गदा निर्माण होऊ नये यासाठी ती याचिका हायकोर्टामध्ये दाखल केलेली आहे। त्याचे जर प्रतिसाद असे उमटत असतील तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या लोहा कंधार तालुक्यातून पूर्ण ओबीसी जागा झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी असा शब्द देतो। नक्कीच जातीय तेढ या ठिकाणी निर्माण होतोय आणि गावगाड्यांचा जो प्रश्न आहे तो ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। यावरती आता सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेणं आवश्यक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।